जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली, विजयरथ अकॅडमी हिंगोली यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण शब्दाच्या अविकारी जातीमध्ये उभयान्वयी अव्यय याचा जो पहिला प्रकार आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, आणि याचे 4 प्रकार आहेत। 4 प्रकारचा अभ्यास करणार आहोत। तरी आपण हा प्रकार तुम्हाला आवडला किंवा हे लेक्चर आवडलं तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। बघा आता लक्ष द्या, उभयान्वयी अव्यय एक्झॅक्ट उभयान्वयी म्हणजे काय आपल्या सर्वांना माहित आहे। उभय म्हणजे 2 आणि अन्वय म्हणजे संबंध। 2 शब्दाचा किंवा 2 वाक्याचा संबंध दाखविणारी अविकारी शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय। 2 वाक्य किंवा 2 शब्द, लक्षात आलं? म्हणजे 2 शब्द असतील, कधी कधी 2 अक्षरे असतात। पहा आता ती आणि मी गावाला जाणार। आता ती आणि मी हे शब्द तर होऊ शकत नाही, पण अक्षर आहेत, म्हणजे अक्षर सुद्धा शब्द होऊ शकतात। सर्वनामे असतात ना। वा राधा गावाला गेली, राधा गावाला गेली, शब्दाचं अक्षरात रूपांतर करायचं तुम्हाला। राधाचं जर अक्षरात रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागेल? ती गावाला गेली। काय म्हणावं लागेल? ती गावाला गेली। पहा राधा हे 2 अक्षरी शब्द होता, पण आपण राधा ऐवजी ती सर्वनाम वापरलं, म्हणजे 2 शब्दाचा पण एकाच अक्षरात काय केलं? रूपांतर केलं। हे सुद्धा तुम्हाला महत्वाचं असते। आता बघा उभयान्वयाची व्याख्या कळाली। 2 शब्द किंवा 2 अक्षर किंवा 2 वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। लक्षात आलं? आता उभयान्वयाचे 2 प्रकार पडतात। एक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, एक पडते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय। त्यापैकी आज आपण काय पाहणार आहोत? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय। ठीक आहे, मग पहा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात। ठीक आहे, मग 4 प्रकाराचा आपण अभ्यास करायचा आहे। आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा अभ्यास करत असताना 2 महत्वाच्या गोष्टी, ते म्हणजे ह्यामध्ये दोन्हीही वाक्य कशी असतात? प्रधान असतात। कशी असतात? प्रधान असतात। आता बघा वाक्याचे 2 प्रकार आहेत। एक आहे प्रधान वाक्य आणि दुसरं कोणतं आहे? गौण वाक्य। गौण वाक्य एक आहे प्रधान वाक्य आणि दुसरं आहे गौण वाक्य। आता प्रधान वाक्य म्हणजे काय? एक स्वतंत्र विचार सांगितलेला असतो, म्हणजे एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून नसते, त्याला आपण प्रधान वाक्य असं म्हणतो। पहा मी अभ्यास करतो, मी जेवण करतो, मी घरी जातो, मी खाली बसतो, मी वर बसतो। आता ही सगळी कशी वाक्य आहेत? प्रधान वाक्य आहेत। आणि प्रधान वाक्य ही नेहमी कशी वापरायची असतात? ती आपल्याला स्वतंत्र वापरायची असतात, ते दुसऱ्या कोणावरही अवलंबून नसतात। हे फार महत्वाचं आहे। आता गौण वाक्याचं तसं नाहीये। गौण वाक्यामध्ये एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर काय असते? अवलंबून असते। पहा तू आला तर मी तुझ्या घरी येईल, है ना? पाऊस पडला तर पिके चांगली येतील, म्हणजे याचा अर्थ एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतो, त्याला आपण गौण वाक्य असं म्हणत असतो। मित्रांनो एक गोष्ट लक्षात द्या, पहा आता प्लस प्रधान वाक्य हे नेहमी प्लसच्या चिन्हाने दाखवतात, तर गौण वाक्य हे नेहमी मायनसच्या चिन्हाने दाखवतात। आणि आपण जो प्रकार शिकणार आहोत तो आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय। याच्या नावातच प्रधानत्व सूचक आहे, म्हणजे दोन्ही वाक्य कशी असतील? याच्यामध्ये प्लसची असतील। आता आपण 2 वाक्याचा 2 प्रकाराचा अभ्यास करत असताना काही गोष्टी पाहिल्या। काय पाहिल्या? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली सर्व वाक्य संयुक्त वाक्य असतात। कशी वाक्य असतात? संयुक्त वाक्य असतात। आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली सर्व वाक्य मिश्र वाक्य असतात। वाक्याचे किती प्रकार पडतात? 3। एक केवल वाक्य, केवल म्हणजे सरळ वाक्य, सरळ म्हणजे साधं वाक्य। लक्षात आलं? साधं वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य। पहा मी जेवण करतो, केवल वाक्य। साधं वाक्य, सरळ वाक्य। मी जेवण करतो, मी अभ्यास करतो, मी घरी जातो, मी दारी जातो, मी पिक्चर पाहतो, मी कबड्डी खेळतो, मी क्रिकेट खेळतो, ही सगळी वाक्य कोणती? साधे वाक्य, केवल वाक्य। पहा आता संयुक्त वाक्यात कसं रूपांतर करायचं? मी आणि ती गावाला जातो, कोणतं वाक्य झालं? संयुक्त वाक्य। आणि समुच्चयबोधक उभयान्वयी वापरलं, बरोबर आहे? म्हणून त्याला आपण काय म्हणू? संयुक्त वाक्य, आहे की नाही? आई बाजारात गेली आणि गाजर, रताळे, मुळे आणले, म्हणजे आणि समुच्चय झाला, समूह दाखवला, समूहाची बेरीज झाली। लक्षात आलं? म्हणून इथं कोणतं? संयुक्त वाक्य। 2 वाक्यापासून तयार झालेल्या वाक्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात। आणि एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असेल म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययापासून बनलेल्या वाक्यांना मिश्र वाक्य असे म्हणतात। मग मिश्र म्हणजे मिश्रण असतं, दोन्हीच्या मिश्रणातून एक वाक्य काय होत असते? तयार होत असते। पहा पाऊस चांगला पडला तर पिके चांगली येतील, म्हणजे मिश्रण झालं इथं, याला आपण काय म्हणायचं? मिश्र वाक्य। लक्षात आलं? सो आपण आता 1 बाय 1 आपण पाहू। ठीक आहे, पहा प्रधानत्व सूचक मध्ये पहिलं वाक्य पाहू आपण।
कोणता भाऊ पहिला? समुच्चय बोधक उभयनवी अवयव. कोणता भाऊ? समुच्चय बोधक उभयनवी अवयव. समुच्चय बोधक उभयनवी अवयवामध्ये दोन्ही वाक्य कशी असतात? प्रधान असतात. कशी असतात? प्रधान असतात. आता कोणती आहेत समुच्चय बोधक उभयनवी अवयव? मग पहा, आणि, व, आणखी, अन, अनेक ही समुच्चय बोधक उभयनवी अवयव आहे. मग समुच्चय बोधक म्हणजे काय? दोन वाक्याचा समुच्चय किंवा दोन वाक्याची बेरीज दाखविणारे उभयनवी अवयव, त्याला आपण समुच्चय बोधक उभयनवी अवयव असं म्हणत असतो. समासामध्ये शिकत असताना पहा, द्वंद्व समास आहे. द्वंद्व समासाचे प्रकार पडतात. एक पडतो इतरेतर द्वंद्व, दुसरा पडतो वैकल्पिक द्वंद्व. आता इतरेतर द्वंद्व समासाची सर्व उदाहरणे ही समुच्चय बोधक उभयनवी अवयवाने जोडलेली असतात, तर वैकल्पिक द्वंद्व समासाची सर्व उदाहरणे ही विकल्प बोधक उभयनवी अवयवाने जोडलेली असतात. पहा, तुम्हाला राम लक्ष्मण आलं तर तुम्ही काय म्हणता? राम आणि लक्ष्मण. लक्षात आलं? राम आणि लक्ष्मण हे कोणतं उदाहरण आहे समासाचं? इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. 3 4 आलं तर 3 किंवा 4 हे कोणतं आहे? विकल्प बोधक. किंवा म्हणलं की हे किंवा ते दोन्हीपैकी एक आहे की नाही. हा चॅप्टर तुम्हाला समास शिकत असताना सुद्धा कामी पडतो, हे ध्यानात राहू द्यायचं. ठीक आहे. सो बघा, आता आपण बघितल्याची व्याख्या की समुच्चय किंवा बेरीज दाखवणाऱ्या अविकारी शब्दाला किंवा उभयनवी अवयवाला आपण काय म्हणायचं? समुच्चय बोधक उभयनवी अवयव. मग वाक्य पहा, मुले वर्गात आली आणि शांत बसली. बरोबर आहे. कोणतं इथं वापरलं? आणि. हे समुच्चय बोधक उभयनवी अवयव वापरलं. पहा, मी आणि ती गावाला जाणार म्हणजे दोघाचा काय आहे? दोन वाक्याचा याच्यामध्ये संबंध आहे आणि दोन वाक्याची बेरीज आणि या उभयनवी अवयवाने दाखवलेली आहे. पहा, पोलिसांनी चोराला मारले अन शिक्षा सुद्धा केली. अन काय? शिक्षा सुद्धा केली. दोन वाक्याची बेरीज दाखवली म्हणजे इथं सुद्धा कोणता उभयनवी अवयव आहे? समुच्चय बोधक उभयनवी अवयव आहे. पहा, आणि ही सर्व वाक्य कोणत्या वाक्याच्या प्रकारात मोडतात? संयुक्त वाक्याच्या प्रकारात मोडतात. आपण पिल्याने घरट्याबाहेर मान काढली. लक्ष द्या, पिल्याने घरट्याबाहेर मान काढली आणि किंवा व किलबिलाट केला. पिल्याने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला, हे का नाही? म्हणजेच कोणतं? समुच्चय बोधक उभयनवी अवयव. आता आपण 2 नंबरचं पाहू, विकल्प बोधक उभयनवी अवयव. विकल्प म्हणजे, विकल्प या शब्दाचा अर्थ होतो पर्याय. विकल्प या शब्दाचा अर्थ काय? तो पर्याय, हे किंवा ते, हे की नाही? मग पहा, आता याच्यामध्ये आपण जेव्हा 2 पैकी 1 असा अर्थ व्यक्त करणारी उभयनवी अवयव असतात त्याला विकल्प बोधक उभयनवी अवयव असे म्हणतात. आणि पहा, लक्ष द्या, याच्यामध्ये कोणते आहेत? किंवा, अथवा, त्याच्यानंतर काय? अगर, की, नाही तर, ही उभयनवी अवयव विकल्प बोधक उभयनवी अवयव आहेत. मग पहा, उदाहरण काय? देह जाओ अथवा राहो. देह जाओ अथवा राहो. पहा, याच्यामध्ये काय? अथवा विकल्प बोधक उभयनवी अवयव वापरला आपण. त्याच्यानंतर पहा, तुला धन हवे की ज्ञान हवे? दोन्हीपैकी एक सांग. तुला धन हवे की ज्ञान हवे? म्हणजे याचा अर्थ हे काय आहे? हे पाहिजेत किंवा ते पाहिजेत. आपण म्हणतो ना, तुला पोरगी हवी का हुंडा हवा? एखादा अवकाळी म्हणून मला सगळंच पाहिजेत, हे का नाही? तिच्या बापाच्या सगळ्या संपत्ती सगळंच मला द्या असं म्हणायचं नाही. पहा, इथं काय? दोन्हीपैकी एकच मागवा. 2 भेटणार नाही. आम्ही शाळेत जाऊ अथवा सिनेमा पाहू. तुम्हाला काय करायचं, हे का नाही? लक्षात आलं का? ते म्हणते बा आम्ही शाळेत जाऊ अथवा सिनेमा पाहू. तुमचे पैसे नाहीत ना, बापान पैसे दिलेले आहेत. बापाला वाटते पोरग क्लासला गेलं आणि पोरग यानं 8:15च्या बॅचचं कितीला? 8:45 वाजता. मग काय आता दिवे लावून तुम्ही विचार करा. पहा, तू ये किंवा नाही, किंवा तू ये किंवा नाही, मी जाणार, हे का नाही? काय फरक पडणार नाही. पहा, याला पण कोणती वाक्य? संयुक्त वाक्य म्हणतात. याला कोणती वाक्य? संयुक्त वाक्य. आता त्याच्यानंतर पहा, न्यूनत्व बोधक उभयनवी अवयव. कोणतं? न्यूनत्व बोधक उभयनवी अवयव. मग पहा, न्यूनत्व या शब्दाचा अर्थ होतो कमीपणा. कमीपणा या शब्दाचा अर्थ होतो कमीपणा. पहिल्या वाक्याचा कमीपणा कुठेतरी दुसऱ्या वाक्यात दाखवलेला असतो आणि दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. ती प्रधान वाक्य असतात म्हणजे ती प्लसच्या चिन्हाने दाखवलेली असतात. पहा, पण, परंतु, बाकी, परी, किंतु. मरावे परी कीर्तिरूपी आहे. मेल्यानंतर कीर्तिरूपीवरून काय फायदा आहे? आपण थोडंच पाहणार आहे. काही लक्षात आलं का? म्हणजे इथं परी हे कोणता वापरला आपण? न्यूनत्व बोधक उभयनवी. राधाने खूप अभ्यास केला पण पहिला नंबर आला नाही. पहा, राधाने खूप अभ्यास केला पण पहिला नंबर आला नाही. पहा, पहिल्या वाक्याचा कमीपणा कुठे दाखवला? दुसऱ्या वाक्यामध्ये. एवढा अभ्यास केला तरी सुद्धा कमतरता काय? पहिला नंबर आला नाही. लक्षात आलं ना? म्हणजे याचा अर्थ पहा, तुमच्या लक्षात येत असेल, शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊसच पडला नाही.
काय फायदा झाला का? तिथं कमीपणा, याला म्हणतात विरुद्ध, काय म्हणतात? विरुद्ध दर्शक उभ्याने उभी अवयव, याला विरुद्ध दर्शक, विरोध दाखवतात ना, पहिल्या वाक्याचा विरोध दुसऱ्या वाक्यामध्ये आहे. लक्षात आलं? अजून पहा, आपण अजून काय म्हणू शकतो की त्याने खूप प्रयत्न केले परंतु नोकरी लागली नाही. लक्षात आलं? माझ्या आईचा थोडा पाय मुरगळला, बाकी सर्व ठीक आहे. ज्यावरती घरात आई बिमार असती त्यावरती बाकी घरात काही ठीक असणार का? नाही. आई बिमार असल्यानंतर तुम्ही डीजे लावून नाचणार का? नाही. म्हणजे याचा अर्थ सगळं घर डिस्टर्ब असणार, आई बिमार आहे म्हणजे. याचा अर्थ असा असतो की पहिल्या वाक्याचा कमीपणा दुसऱ्या वाक्यामध्ये काय केलेला असतो? दाखविलेला असतो. आता आपण 4 नंबरचं पाहू. पहा, 4 नंबरचं कोणतं आहे? परिणाम बोधक उभ्यानवी अवयव. कोणतं आहे? परिणाम बोधक उभ्यानवी अवयव. पहा, परिणाम बोधक म्हणजे काय? म्हणून, सबब, यास्तव, याकरिता, तत्समात, अतएव. लक्षात आलं? ही उभयनवी अवयव परिणाम बोधक उभयनवी अवयव. आता परिणाम बोधक ओळखायचं कसं? ज्या पहिल्या वाक्यात कारण असते आणि दुसऱ्या वाक्यात त्याचा परिणाम असतो त्याला परिणाम बोधक उभयनवी अवयव म्हणा. आणि पहिल्या वाक्यात परिणाम असेल आणि दुसऱ्या वाक्यात कारण असेल तर त्याला काय म्हणा? कारण बोधक उभयनवी अवयव म्हणा. लक्षात आलं का? पहा, कारण अधिक परिणाम बरोबर परिणाम बोधक आणि परिणाम अधिक कारण बरोबर कारण बोधक. लक्षात आलं? मग याच्यामध्ये पहिल्या वाक्यात कारण असते आणि त्याचा परिणाम काय असतो? दुसऱ्या वाक्यात असतो. आता पहा, तुम्हाला कसे कसे परिणाम दाखवतो मी. पहा, आम्ही भरपूर अभ्यास केला म्हणून आम्हाला काय मिळालं? पद मिळालं. पहा, आम्हाला पद मिळाल्याचं कारण काय? अभ्यास केला आणि अभ्यास केल्याचा परिणाम काय झाला? पद मिळालं. बरोबर. आम्हाला पोस्ट मिळाली, सबब आमचा सत्कार झाला. बरं, सत्कार काऊन झाला रे बापू? आणि पोस्ट मिळाली नसती तर झाला असता का? बरं, पोस्ट मिळाल्याचा परिणाम काय झाला? सत्कार झाला. पोस्ट मिळाल्याचा परिणाम काय झाला? सत्कार झाला. उदाहरणार्थ, आमचा सत्कार झाला. काय? आमचा सत्कार झाला म्हणून वर्तमानपत्रात फोटो आला. आता वर्तमानपत्रात फोटो येण्याचं कारण काय? है का नाही? वर्तमानपत्रात फोटो आला, सबब मला पाहायला पाहुणे आले. वर्तमानपत्रात फोटो येण्याचा परिणाम काय झाला? सोयरिकीचा कार्यक्रम शेड झाला. बरोबर. पाहू, मला पाहायला पाहुणे आले म्हणून माझी सोयरीक झाली. सोयरीक काऊन झाली? माझी सोयरीक झाली, सबब माझे लग्न झाले. लग्न काऊन झालं? माझे लग्न झाले म्हणून मला काय झाले? मुले झाले. आणि मुले झाले म्हणून मी आता बाप झालो. लक्षात आलं? आता इसरायचं नाही. जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.